नमस्कार, मी ज्ञानदीप फाउंडेशनचे डॉक्टर एस.व्ही. राधळे. आज मला आनंद होतो की मी अमेरिकेतून इथं आल्यानंतर 3 दिवसांनी आपल्या पुण्यातल्या डॉल्फिन लॅब्सचे संचालक डॉक्टर चित्तरंजन महाजन तिथं आमच्याकडे ज्ञानदीपमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याशी गेले 6 महिने मी ऑनलाईन चर्चा करत होतो. आपल्याला त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स किट्स आणि रोबोटिक किट्स याचं आणखी मार्केटिंग आम्ही करायचा विचार करतोय आणि निरनिराळ्या ठिकाणी याचे कार्यक्रम करणार आहे. याचबरोबर आम्ही अमेरिकेत असताना आमचे यशवंत तोरो यांची मुलगी शिल्पा गद्रे हिचे AI क्लब होतं, त्यांच्याशी मी टायअप केलेलं होतं. तर AI क्लब तसंच डॉल्फिन लॅब्स यांच्या दोघांच्या सहकार्याने आम्ही ज्ञानदीप अटल प्रशिक्षण वर्ग इथे सुरू करणार आहेत आणि आमची स्वतःची जे फोकस आहे हा शक्यतो मोबाईल ॲप्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑनलाईन इंटर्नशिप अशा पद्धतीचा आहे. म्हणजे आवर मेन फोकस विल बी ऑन द ऑनलाईन ट्रेनिंग आणि ऑनलाईन डेव्हलपमेंट. आणि हे डॉल्फिन लॅबचे त्यांचं टोटल रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि तोरो सरांचं AI क्लब. तर एका दृष्टीने आज आम्ही तिघही इथं आलेलो आहे. तर मी डॉल्फिन लॅबला सांगतो त्यांनी त्यांच्या थोडक्यात माहिती द्यावी आणि अशा पुढे काय करणार आहे ते सांगावं. नमस्कार, मी चित्तरंजन महाजन, डॉक्टर चित्तरंजन महाजन, डायरेक्टर डॉल्फिन लॅब एम्बेडेड सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड पुणे. गेल्या वर्षी रांडे सरांची आणि आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या किट्सवर वगैरे काम करायला सुरुवात केली. ॲक्च्युली डॉल्फिन लॅब जे आम्ही जे आहे ते आम्ही रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर आर्डिनो प्रोग्रामिंग, रास्पबेरी पाय, 8051 मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग या अशा मोठ्या श्रेणीमध्ये काम करतो. पण सरांच्यामुळे त्यांनी आम्हाला एक नवीन दृष्टी दिली आणि त्याच्यामुळे आम्ही एक नवीन ध्येय घेऊन आता पुढे चाललेलो आहे. आता आमचे डॉल्फिन लॅबचे जे इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे कार्यक्रम होते ते आता AIच्या बरोबर तोरो सरांच्या जो मुलींचा जो क्लब आहे त्याच्याबरोबर मर्ज करून ज्ञानदीप आणि हे तिघांचे मिळून आपण एक नवीन AI बेस्ड रोबोटिक्स वगैरेचे प्रोग्राम वगैरे सुरू करू. त्याच्याबरोबर आता सांगलीमध्ये या ठिकाणी म्हणजे आता ज्ञानदीपच्या ऑफिसमध्ये आता समर कॅम्प वगैरे सुरू करून इथं सांगलीच्या आसपासचे जो परिसर आहे तिथल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, AI, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामिंग, कोडिंग, ॲप मेकिंग याची हे सर्व नॉलेज देण्याचे आम्ही लवकरच सुरुवात करत आहे. जवळजवळ मला वाटतं 15 एप्रिल पासून आपले कार्यक्रम वगैरे सगळे सुरू होतील. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याकडे सर्व मुलांना वगैरे पूर्णपणे प्रॅक्टिकल हँड्स ऑन वगैरे दिले जातील आणि त्याच्यानंतरही ऑनलाईन ॲप तर्फे त्यांना कोडिंग वगैरे सोडवणे वगैरे किंवा वेगवेगळे टास्क दिले जातील. त्यामुळे त्याच्याजवळ जरी किट जरी नसेल तर थोड्या वेळामध्ये मोबाईलवरती वेगवेगळे टास्क वगैरे सोडवत बसतील वगैरे. त्याच्यामध्ये त्यांना काही बक्षीसही द्यायचं असंही सरांचं वगैरे प्लॅन आहे, जेणेकरून पूर्ण प्लॅटफॉर्म मनोरंजकही होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना बक्षीसही मिळत जातील. बक्षीसही म्हणजे फक्त ऑनलाईन टोकन वगैरे स्वरूपात नसून एखादं किट्स वगैरे त्यांना असं भेट वगैरे मिळत जाईल. तर सरांची छान संकल्पना आहे आणि आम्ही लवकरच याच्यावर काम सुरू करतोय. तुम्हाला सर्वांचं याच्यामध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर यशवंत तोरोंना विनंती करतो की ज्यांनी AI क्लबची थोडक्यात माहिती द्यावी आणि हे आपलं AI क्लबचं जे याच्या पुस्तक आहे त्यांचं हे त्यांनी आपले महाजनांना भेट द्यावं. अमेरिकेला माझी मुलगी शिल्पा गद्रे नाही बोला मोठे शिल्पा गद्रे ही काम करते. अनेक ठिकाणी तिने कामं केले, तिचं MS सुद्धा झालेलं आहे. पण नंतर ते झालं की सध्याच्या काळात AI मध्ये जरा जास्त जोर असल्यामुळं तिनं सगळं स्वतःचं फील्ड बदललं आणि त्यावर आणखीन एक 4 मैत्रिणी म्हणून तिने AI क्लब अशी कंपनीज काढली, अमेरिकेत कंपनी काढली आणि या तऱ्हेने सगळीकडे त्यांचा प्रसार सुरू झाला. आता हे सर्व सुरू करत असताना त्यांचा तिथला उद्देश वेगळा होता. तिथला उद्देश असा होता की जास्तीत जास्त शाळांपर्यंत आणि कॉलेजपर्यंत हे सगळे AI क्लब म्हणजे काय अत्यंत थोडक्यात आणि समजून सांगणारी आणि सत्कट कळणारी अशा भाषेत काही सांगता येतं लहान मुलांना.
ते सगळे सुरुवात केलेत. आता त्याने सगळे त्याचे क्लासेस सुरू केलेत. आता त्यानंतर त्याने FY अशा कॉलेजला सिलेबस सुद्धा केले. असं करत असताना मग काय झालं, आम्ही एकदम सहल झाले. मग आम्ही एवढं काम करतो, आपण भारतात का करायचं, भारतात एकदम अमेरिकेत भारतात. मग ते म्हणजे भारतात जर करायचं असेल तर आपण आपल्याकडे सुरू करूया म्हणलं. आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की इथं आपण भारतात सुरू करताना काय करावं. मग आम्ही विलियम कॉलेजला गेलो. विलियम कॉलेजला हा कोर्स करता येईल का याची माहिती दिली. ही माहिती दिली सगळ्यांना. मग तिथले जे सगळे BSc कॉम्प्युटर MSc आता काय माझं गव्हर्निंग बॉडीवर राहायचे विलियमच्या, त्यामुळे सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना मी माहिती देऊ शकलो. त्यांना सगळ्यांना माहिती दिली. आणि तुम्हाला सांगायला आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कोर्स गेले 4 महिने विलियम मध्ये अत्यंत सुरू आहे. आता हा सुरुवात आहे. ही सुरुवात झाल्यानंतर तिथं आता त्यानंतर मग त्यातल्या अडचणी येतात अनेक येणार. लँग्वेजची अडचण असतं, वेळेची अडचण असते, कारण तिथं वेळ टायमिंग आपलं टायमिंग वेगळं असतं. तिथल्या शिक्षण त्या टायमिंगची जुळून घेता येतं. कारण हे सगळ्यांच्या मात करून आम्ही ते गेलेले. मग काय केलं, असं करत असताना म्हणजे ऑनलाईन सुरू केलं. कृष्णा व्हॅली खरं म्हणजे पहिलं फोरमोस्ट म्हणलं तर कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड, तिथं हा कोर्स पूर्ण केला आम्ही. पण झालं काय, टायमिंगचं अजिबातच जमेल. त्यांनी ऑनलाईन तिथं बोलले की इथं सगळे रात्र असायचे. मग असं करतात तो त्या मनानं आमचा फेल गेला. पण आमचं पहिलंच पाऊल होतं. तर आम्ही नवीन काहीतरी शिकलो आणि आम्ही ते विलियमला सुरू केलं. आता विलियमला सुरू करताना मग प्रत्येक अडचण येताना काय केलं, मग आपण काय केलं, तिथले म्हणजे विलियम कॉलेजचे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे आणि कॉमर्स कॉलेज आहे. त्या सगळ्यात म्हणून जे कॉम्प्युटरचे शिक्षक आहेत त्या सगळ्यांनी घेतला. आणि ह्या सगळ्यांना त्यातले 6 शिक्षक निवडले. आणि त्या शिक्षकांना थोडंसं आउटसाईड म्हणजे त्यांच्या सिलेबसपेक्षा बाहेर जाऊन आठवड्याचं 3 दिवस शिकायचं असं काहीतरी 20 कोर्स तो केला. तो कोर्स आता बऱ्यापैकी कम्प्लीट होत आलाय. आता कम्प्लीट झाल्यानंतर काय झालं, हे झालं या कोर्सच्या अंतर्गतच एक जरा प्रोजेक्ट असतो. तो प्रोजेक्ट त्यांनी करायचा. तो प्रोजेक्ट अमेरिकेला जायचा, ऑनलाईन जायचं. ते त्याच्यात चेक करणार. ते चेक करून तू सक्सेसफुल असेल त्याला ग्रेड देणार. आणि ते ग्रेड दिल्यानंतर इथल्या सगळ्या ज्या लोकांनी भाग घेतला असेल त्या सगळ्यांना अमेरिकेचा त्या इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट मिळतं. आता अमेरिकेचं एक सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्शन करायला बरं पडतं. अशा दृष्टीने ते सुरू केले. आणि काय त्या अडचणी येण्याची शक्यता आहे ते आम्ही सगळ्या हळूहळू तिथले शिक्षक येतं चांगले, माझी संसूनबाई त्यात आहे आणि 2-3 महिला आहेत. असे म्हणून हा कोर्स त्यांनी सुरू केलेला आहे. आणि हे केल्यानंतर थांबायचं कसं म्हणून आम्ही पुढचं आता तुम्हाला आज मार्गदर्शन सर्व सांगायचं आहे. आपल्या लोक एवढंच मोठं मर्यादा देते फर्ग्युसनला करायचं. फर्ग्युसनला जोगळेकर म्हणून ज्या विद्यार्थी हॉस्टेलचे डायरेक्टर आणि कॉम्प्युटरचे हेड आहेत ती माझी विद्यार्थी. तिला एकदा जाऊन भेटलो करूया म्हणले. पण ते कसं होतं, इथून आणि तिथून मध्ये जायचं नाही, भेटत नाही असं काय होत नाही. पण एकदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट चांगला आलाय, आज नाही लगेच. पण आपण ते फर्ग्युसन हे कसं झालंय आता ऑटोनॉमस. फर्ग्युसन मधल्या आता जवळजवळ 32 शाखा आहेत. त्या सगळ्या शाखांमध्ये सुद्धा आपण करू शकतो की इतके नाही. पण आपण निदान फर्ग्युसन मध्ये सुरू केलं तर याला आपल्याला चांगलं पडेल आणि आपल्याला हा कोर्स तिथं चांगला एस्टॅब्लिश करता येईल असं मला दिसतंय. त्यातला हा पहिला पार्ट झालेला आहे. आता हे मी सांगितल्यानंतर सर काय म्हणले, दुसरं सांगितलं मी रिटायर झाल्यानंतर फर्ग्युसन मध्ये रिटायर झालो मी 2005 साली. 2005 साली रिटायर झाल्यानंतर लगेच म्हणजे अगदी 4 दिवसात ती सर्व्हिस सोडली. आणि ते कॅन्सर हॉस्पिटल, मोठं कॅन्सर हॉस्पिटल 100 बेडेड हॉस्पिटल आहे. त्याचा डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन अँड रिसर्च महाविद्यालयात सर किती वर्ष काम केलं तर सलग 15 वर्ष. रिटायर्ड मेंटर सलग 15 वर्ष काम केलं. आणि सगळं ऍडमिनिस्ट्रेशन आमच्या त्यांचं 40 बेडचं हॉस्पिटल होतं तर 100 बेडपर्यंत आहे. सगळं चांगला अनुभव होता. पण काय ऍट एज ऑफ 75 लक्षात आलं की आपल्याला इतकं चांगलं काम करता येत नाही. कुठं तर आपण थांबायला पाहिजे. तुम्ही पाहिजे तर ते थांबू नका म्हणत होते. या अजून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे, ते जे एथिक्स कमिटीवर आहे सगळं ते करतो. हा विषय वेगळा. तर असं करत असताना त्या सगळ्या अनुभवावर आधारित मी एक 350 पानाचं पुस्तक लिहिलं मराठी, पूर्ण मराठी. पण त्या मराठीत लिहिलेल्या पुस्तकाला मला मराठी सुद्धा मिळालेलं आहे.
त्यामुळे असं सगळी सध्याची स्थिती आहे. म्हणजे आपलं सध्याच्या डोक्यात एक हा पहिला हा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टच्या सहाय्यानं तुमच्या सहाय्यानं एआय करून सगळीकडे अधिक कॅन्सरच्या कारण कॅन्सर सध्या सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात ते मारायचं असतं, त्याच्या लोकांपर्यंत द्यायचं त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमची कंपनी म्हणजे इन्फोटेक कंपनी 2000 स्थापन झाली, म्हणजे गुगलच्या सुद्धा आधी. तरी आतापर्यंत आम्ही ट्रेनिंग लेवललाच राहिलो, कारण आपल्या इंडियामध्ये या अशा पद्धतीच्या कामाला थोडासा विरोधच व्हायचा. कॉम्प्युटर वगैरे म्हटलं की नको वाटायचं लोकांना. त्यानंतर पुढच्या काळामध्ये कसं व्हायचं, स्पर्धा वाढायची, एकमेकांची स्पर्धा जास्त. आम्ही असं ठरवलं की या गोष्टीमध्ये एकमेकांशी सहयोग करून जर एकत्र केले तर आपण पुढे जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून आम्ही ज्ञानदीप फाउंडेशनमध्ये ही कल्पना केली की देण्या ज्या संस्था आहेत त्यांचा जो डोमेन आहे त्यांचा डोमेन त्यांना करून त्यांना आपल्याशी जर आपण काम केलं तर आपल्याला हे काम व्यवस्थित करता येईल. जसजशा गुगल किंवा ऍपल बघा किंवा मोठ्या कंपन्या या अनेक कंपन्या विकत घेतात आणि स्वतः खाऊन मोठ्या होतात. आम्हाला तसं व्हायचं नाहीये. प्रत्येक संस्था मोठी व्हावी आणि त्या सगळ्यांचं एक संघटन व्हावं अशी आमची कल्पना आहे. म्हणजे ज्ञानदीप फाउंडेशनची कल्पना अशी आहे की ज्ञानदीप फाउंडेशन वाढेल असं नाही, ज्ञानदीप फाउंडेशन वाढेल, डॉल्फिन लॅब्स वाढेल, एआय क्लब वाढेल, अशा आणखी 10 संस्था आल्या, एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी आल्या. त्या सगळ्यांना आम्ही एक व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म देणार आहे आणि त्याच्यातून एक नवीन विश्व निर्माण होईल. जे विश्व तुम्हाला मोठ्या कंपन्यांच्या ऐवजी छोट्या छोट्या कंपन्यांचा सहयोग किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीसारखं होईल. जसं महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांनी सर्व सहकारी संस्था केली, त्या सांगलीमध्ये आमचं ज्ञानदीप आहे. आणि सांगलीमध्ये आमची कल्पना अशी आहे की सगळ्या आयटीच्या कंपन्या आणि संस्थांनी आपल्या एकमेकांशी चर्चा न करता, कॉम्पिटिशन न करता एकत्र येऊन आपण संबंध ग्लोबल लेवलला सुद्धा मोठी कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. जर आपण एकत्र आलो आणि एकमेकांना मदत केली तर आपली खूप वाढेल. पंतप्रधान मोदींनी याबद्दल फार मोठी योजना आखलेल्या आहेत आणि त्या योजनेमध्ये आपल्याला सहभागी होता आलं आणि मोठमोठ्या कंपन्यांचं जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळाली तर म्हणता हे मोठं होईल. आपल्याकडं विलिंग्टन कॉलेजमध्ये पूर्वी IT पार्क होतं सांगली, पण त्यानंतर केवळ कायदेशीर कारणामुळं ते बंद पडलं. आमचं कल्पना अशी आहे की इथं विलिंग्टन किंवा वालचंद या दोघांच्या मोठ्या जागा आहेत, या इथं गव्हर्नमेंटनी डेटा सेंटर उभं करावं आणि त्याचा पूर्ण अधिकार या विलिंग्टन डी सोसायटीकडे द्यावा किंवा वालचंदकडे द्यावा. आणि या दोन्ही इच्छाचा टोटल सपोर्ट आम्ही ज्ञानदीप तर्फे देण्यास तयार आहे. आज मला दोघांना बरं वाटतं, स्वतः हे आलेले आहेत, तोरो सुद्धा आहेत. म्हणजे विलिंग्टन कॉलेज आहे, त्याच्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल सगळे आहेत आणि हे रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि मी म्हणजे मोबाईल ऍप्स आणि ह्याच्यामध्ये आहे. आणि माझा मराठीशी जास्त संबंध आहे, मराठी विज्ञान परिषदेशी संबंध आहे. आम्ही गेली अनेक वर्ष तोरो आणि आम्ही मराठी विज्ञान प्रबोधिनीचं काम करत होतो. तसं सिस्टेड फाउंडेशन म्हणून सांगलीमध्ये मोठी आहे, बर्मा केटरांचं चालू आहे, तिथेही आम्ही काम करतोय. अशा अनेक संस्था, निसर्ग प्रतिष्ठान म्हणून आहे, डॉक्टर मोरांचं, या सगळ्या संस्थांना एकत्र करून आपण जर मोठा संच तयार केला तर एकटा करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र काम करा आणि मोठं व्हा. सहकारातून समृद्धी या दृष्टिकोनातून ज्ञानदीप फाउंडेशनचं यापुढे कार्य राहणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या सेंटरमध्ये आमचे इंटर्नशिप प्रोग्राम घ्या. आम्ही त्यांचे इथे करतो, तसंच तिकडं अमेरिकेत करू. आज इथं महाराष्ट्रामध्ये आम्ही करायचं आधी पहिल्यांदा प्रयत्न करतो मराठीमध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये त्या भाषेमध्ये करायचं आणि नंतर हे परदेशामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय भाषामध्ये सुद्धा हळूहळू कन्वर्ट करता येईल. आणि या सगळ्याला एकमेव म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म, व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म, त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त स्कोप करणार आहे. मी त्यांना हे देतो आमचे इंटर्नशिप माझं ते आहे ना.
इंटर्नशिप आमचे कसं आहे की एक म्हणजे वेबसाईट, प्रत्येक जिल्ह्यासाठी मराठी वेबसाईट. दुसरी गोष्ट अटल ज्ञानदीप प्रशिक्षण वर्ग, इंटर्नशिप आणि निनाळे कोर्सेस. टोटल आमचा प्लॅन आहे हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म जनरेट करायचा आणि त्याच्यातून काम करायचं. तर या दृष्टीने आज हा चांगला दिवस आहे. सर्वांनी याच्या आमच्या सहभागी व्हावं आणि आपल्याला सांगलीमध्ये डेटा सेंटर करण्याचं स्वप्न साकार व्हावं असं मला वाटतं. धन्यवाद. जर जायचं असेल तर ते मराठीचं झालं. हो. आमच्या सगळ्यांचं पहिल्यापासून हो. आहे मराठीचं जर समजून लहान मुलांना असेल, मोठ्या मुलांना असेल, शेतकऱ्यांना असेल, यांच्यासाठी मी स्वतः एक वेबसाईट नाही हे तयार केले, काय म्हणतात त्याला, भाषण तयार केले. त्या भाषणाचे 4 प्रकार केले. म्हणजे AI म्हणजे काय, ऍग्रिकल्चर मध्ये तिचा उपयोग काय, हेल्थ सायन्स मध्ये तिचा उपयोग काय आणि इतर ठिकाणी त्याचा काय काय उपयोग होतो याचं एक अंदाजे 15 ते 20 मिनिटाची हे तयार केले. त्याचं भाषणी माहिती होती काढणार त्याचा एक प्रचार करून मराठीकडे करायचा चालला असं डोक्यात आहे. मी आता त्याचं एक प्रपोजल ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिलेलं आहे. खूप त्याचा आणि काय प्रयत्न करत आहे. दुसरा यातनं पैसे मिळवून हा नाही आता या काळात जास्त लोकांपर्यंत मराठीत नाही कळालं. कारण शेतकऱ्यांना मराठीतलं कळालं इंग्रजीमध्ये काही कळणारच नाही. तुम्ही मस्त कराल काय करा, त्यांना कळायला नको, त्यांच्या भाषेत त्याला कळायला पाहिजे. हाच एक उद्देश आहे. त्याचा एक सांगायचं म्हणजे मी ह्यांना पण सांगतो, मी मराठीवर भरपूर काम आधीपासूनच केलंय आणि मी आता माझ्यावर आता सहज दाखवायला म्हणजे 2 पुस्तक माझी आर्टिफिशियल प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्स आता मी आणलेलं दाखवायला. म्हणजे ते खरा म्हणजे असं याच्यानंतर IoT वगैरे अशी 10-15 टायटल आहेत माझे. तर आपण जर जमलं तर आपण मराठी करून टाकू पुस्तक वगैरे आणि प्रॅक्टिकल हँडफॉन वगैरे काय मला त्याच्यावर करायचं. मग त्या पुस्तकामध्ये पण जवळजवळ 25 असे प्रोजेक्ट वगैरे आहेत. बरोबर. तर त्या प्रकारे मग आपण आता तर हे 2 महिने झाले की आपण प्लॅनिंग करून आपण आपण सुरू केलं इकडे येण्याची चान्सेस काय काय आहे. आता काय सरळ म्हणल्यानंतर मी येत राहतो. म्हणजे असं कसं आहे आपण काय आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना, तज्ञांना, संस्थांना, व्यक्तींना एकत्र आणायचा आमचा ज्ञानदीप फाउंडेशनचा प्लॅन आहे. आणि त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा करिअर डेव्हलप करायचं. फक्त आमच्याशी सहकार्य करायचं, बाकी काही नाही. आता कसं आहे की मी तुमच्याकडे तुमची किट विकली, मला वाटतं याचा जेवढा फायदा झाला असेल त्याच्यामध्ये जास्त खर्च माझा तुमच्याकडे येण्यासाठी झाला वगैरे. म्हणजे मी तसं काय विचार नाही केलं. माझं पण मी गेलो ना भेटून गेलो वगैरे. म्हणजे मी काय तुमच्याशी फक्त व्यवसाय म्हणून तुम्ही मला असं हे नाही करत. म्हणजे मी आज सगळ्या मोठ्या संस्थांनी काय करतात, अनेक ठिकाणी करतात, छोट्या संस्थांना मारतात, तुमच्यापेक्षा कमी किमतीत लावतात, तुमचं म्हटलं की मग ते पुढे जातात. आपल्याला तसं करायचं नाहीये, प्रत्येकाला फ्रीडम द्यायचंय. केळकर सरांची पण आता सरांनी ओळख करून दिल्यामुळे त्यांची मी आता किट वगैरे करून दिली. माझं मत काय मत आहे का की AI साठी पण एखादं मॉडेल तयार नाही, आता काय माहिती का त्यातलाच तज्ञ म्हणून आम्हाला काय करायचंय, रोबोट मध्ये AI एजंट घालतो आणि फक्त त्याला हार्डवेअर लिंक असल्यामुळे तो कॉपी होऊ शकतो आहे. मी त्याच्यावर एक म्हणजे सांगतो, जे काम सुरू केलंय एक रोबोट प्लॅटफॉर्मसाठी पूर्णपणे ते आहे टार्गेट माझं जून मध्ये. तर टायनी मशीन लर्निंग म्हणून एक आहे, त्याचा वापर करून प्रोग्रॅमिंग करून आपण ते करणार आहे प्रोजेक्ट. आणि मला पण ह्याचा पण तुमच्याला फायदा होईल. मग आपण कोलॅबोरेशन वगैरे करू. नक्की हे बघणार साहेब. भाग एकच आहे. किती भाग आहे डिझाईन कसं केलंय बघा, अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. चांगलं छान केलं. तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आता घ्या. चल आणि आपण सर याला कन्वर्ट करू व्यवस्थित.